एमपीएससीच्या औषध निरीक्षक पदभरतीचा पेपर फुटलेला आहे। परीक्षेच्या 2 दिवसांआधीच पेपर फुटल्याचा आरोप आहे। 22 मार्चचा पेपर 20 मार्चला फुटल्याचा दावा करण्यात आला आहे। व्हायरल चॅटमुळे विद्यार्थ्यांमध्ये खळबळ उडाली आहे। 100 पैकी 90 प्रश्न व्हॉट्सअपवर व्हायरल झालेले आहेत। राज्यात औषध निरीक्षक भरती परीक्षा पेपर फुटीचा आरोप आहे। विद्यार्थ्यांनी हा दावा केलेला आहे। महाराष्ट्रात अजून एक पेपर फुटीचा प्रकार घडल्याचं बोललं जात आहे। 20 ते 25 मुलांना 130 पर्यंत मार्क आहेत। कट ऑफ हा 118 ला आहे। म्हणजे अभ्यास करणारा विद्यार्थी हा बाजूला राहतोय आणि कुठेतरी पैसे देऊन लोक जर अशा पद्धतीने नोकरीला लागणार असतील तर मला वाटतं हे खूप धक्कादायक आहे। हे एक मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यावर एक प्रकारचा अन्याय आहे। आणि हे पाटील आणि ठाकरे हे कोण आहेत, यांनी पेपर कसा फोडला, नाशिकमध्ये कुठं त्या ठिकाणी त्याच्या संदर्भात लोकांच्याकडनं उमेदवाराकडनं ते पाठ करून घेतलं, हे तातडीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी बघावं आणि विद्यार्थ्यावर अन्याय होऊ नये यासाठी त्यांनी कठोर पावले उचलावीत। धर्मेंद्र प्रधान गेल्याच्या नंतर जर टीईटी घोटाळ्यात जर महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री गेले असते तर मला वाटतं अशा पद्धतीचे घोटाळे हे होणार नाहीत। मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये तातडीनं लक्ष घालावं। दरम्यान याच संदर्भात रोहित पवार यांची देखील प्रतिक्रिया समोर आलेली आहे, पाहूयात। एमपीएससीला तक्रार केली जिथं खरं करायला पाहिजे। एमपीएससी स्वायत्त बॉडी आहे। एमपीएससीला ही परीक्षा घेतली होती, त्यामुळे अपेक्षा अशी होती की यांना तक्रार केली। कधी केली? ही 21 जुलैला केली। रिझल्ट आला कदाचित 24 जुलैला, म्हणजे किती दिवस आधी? 2 ते 30 दिवस आधी, रिझल्टच्या आधी तक्रार केली एमपीएससीला। आतापर्यंत कुठलंही उत्तर हे दिलं गेलं नाही आणि जेव्हा त्यांना त्या ठिकाणी विचारलं जातं तेव्हा ते म्हणतात की तुमच्यावर पोलिसांची कारवाई करू, तुम्हाला उचलू, तुम्हाला हे करू ते करू। म्हणजे एमपीएससी हे विद्यार्थ्यांचं असणारं संस्था आणि तिथले अधिकारी त्यांना धमक्या देत आहेत की तुमच्याकडे बघू आणि हे करू, तर हे चुकीचे। अजूनपर्यंत एमपीएससी कडनं उत्तर आलेलं नाही। पेपर लीक आहे का योगायोग आहे? मुलगा पण बसतो, मुलगी पण बसते नायब तहसीलदारचं। आणि आम्हाला जे कळालेलं आहे की एका पेपरची किंमत, या प्रश्नपत्रिकेची किंमत जो 2 दिवस आधी फुटला होता त्याची 12 लाख रुपयाची किंमत होती। 5 लाख ऍडव्हान्स आणि बाकी 7 लाख हे नंतर त्या ठिकाणी द्यायचे होते। आणि ह्याच्यात काहीतरी बार्शी कनेक्शन आहे। हे सगळे जे काही त्यातले बहुतांश उमेदवार आहेत त्याचा थोडासा अभ्यास आपण खोलात जाऊन केला तर कुठेतरी बार्शीचं तिथं कनेक्शन दिसतंय। आणि महत्वाचं काय, कट ऑफ 105 चा होता आणि 103 मार्क मिळालेल्या एका उमेदवाराला सुद्धा इंटरव्ह्यूला बोलवलं होतं। हे का बोलवलं, कोणामुळे बोलवलं, कोणाचा दबाव होता, कोणाकडनं प्रेशर दिलं गेलं का, ह्याच्यात वेगळे व्यवहार झाले हे सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल। 10 लाख विद्यार्थी रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही। ऑगस्ट अखेरपर्यंत काय हे इन्व्हेस्टिगेशन करतात हे आम्ही सर्वजण तिथं बघणार आहोत। आणि थातूर मातूर इन्व्हेस्टिगेशन जर केलं गेलं, जसं थातूर मातूर उत्तर आम्हाला अधिवेशनामध्ये दिलं गेलं, मीडियामध्ये या सर्व नेत्यांनी त्या ठिकाणी दिलं गेलं, असं थातूर मातूर इन्व्हेस्टिगेशन या बाबतीत झालं तर मग हे या सरकारला महागात पडेल। जे कोणी लोक जबाबदार आहेत आणि खास करून आमची ही मागणी असू शकते की मंत्री जे त्यावेळेसचे होते विखे पाटील साहेब यांनी आमच्यावर एफआयआर करण्याचा त्या ठिकाणी विषय मांडला होता। आता हे सगळे पुरावे मॅट लिस्ट त्या ठिकाणी जर दिले असतील तर मग त्यांचा राजीनामा आज घ्यायला काय हरकत आहे, नाही तर त्यांच्यावर एफआयआर करायला काय हरकत आहे, असं आमच्या सगळ्यांचं या विषयाच्या बाबतीत मत आहे।